नमस्कार, हा माझा पहिला ब्लॉग. तर आम्ही होतो बारामती स्टँडवर. दादांनी मी खूप फोटो काढला. मला बस लागली की दादा मला सोडून निघाला. दादा एवढ्याच मी दादाला मोठी गाडीला पण खूप मिस करत होतो मी. परत मी गाडीत बसलो, खूप रडायला आलं मला. लय वाटायला लागलं, घरच्यांपासून लांब चालली होती. मग काय, स्वतःला समजवलं आणि शांत व्हायचा प्रयत्न करत होतो. त्याच्यानंतर बघा ही बस बघा, आपण निघालो पुढं निघाल्याच्या नंतर एकदम मनात एकदम शांत वाटत होतं. तरी पण सगळी लोक बघायची तोंडाकडे म्हणून मी मला शांत केलं. ही आली बघा निघाली. जरा रस्त्याचं काम चालू असल्यामुळे नंतर हळू बस घेतली. पुढे आलो, ही नीरा नदी बघा आपली, पाहू शकता. बारामती आणि फलटणच्या मधोमध ही आपली नीरा नदी. मग पुढे आलो, हे बघा आलो आपण फलटणमध्ये फलटण पंढरपूर हायवेला ही कॅनल लागतो. त्याच्या पुढे आल्यानंतर हे बघा चौक लागला. चौकातून राईट टाकून आपण स्टँडकडे वळालो. त्याच्यानंतर स्टँडमध्ये आपण आलो. बघू शकता स्टँडचा परिसर किती स्वच्छ आहे फलटणचा. आलो आपण स्टँडमध्ये आलो आणि आता बघा स्टँडमध्ये आपण गर्दी बघू शकतो. स्टँडमधली बघा, ही बघा गर्दी स्टँडवरची बघा. काय गर्दी, काय माणसं, कसं दिसतं हे फलटणचं स्टँड. त्याच्यानंतर आपण डायरेक्ट सातारमध्ये पोहोचलो. सातारमध्ये आल्यानंतर हे बघा बघू शकता आपण भुयारी मार्ग जो नवीन झालेला बघा. भुयारी मार्गामध्ये कसं दिसतोय सीन, खूप छान. लाईट वगैरे खूप छान केलेली त्यांनी. पहिल्यांदा चाललो होतो मी भुयारी मार्गातून. तर आता इथे बोगदा संपतोय आणि आता बघू शकता आपण डायरेक्ट कराडमध्ये पोहोचलो. तुम्ही म्हणताल असा कसा ब्लॉग बनवला हा, पण काही कारणास्तव शूट न करता आल्यामुळे मी मेन शूट केलं. हे बघा आपण आलो कराडमध्ये. खूप छान सिटी कराड. आपण आता आलो स्टँडवरती. बघा कराडचं स्टँड बघू शकता. गाडीचा प्रॉब्लेम झाल्यामुळे मी जास्त शूट नाही केलं, तरी पण थोडासा नजारा दाखवतो. हे बघा आपल्या कराडचं बस स्थानक छान आहे ना. आपण आता डायरेक्ट पोहोचतोय गोव्यात. हे बघा गोव्याचा नजारा. रात्रीच्या 3:15 वाजताचा शूट आहे हा, बघू शकता. तर आता इथेच माझा ब्लॉग संपवतो. बाय बाय.